नमस्कार मंडळी. तर आज आपण रेस्टॉरंटलाही मात देईल असा पदार्थ बनवणार आहोत, जो की लहानांनाच नाही तर मोठ्यांना देखील तो पदार्थ आवडतो. मात्र नाव तेवढं लहानांचं असतं, तो म्हणजे चायनीज पदार्थ. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मी पत्तागोबी घेतली, ती मोठ्या आकारात चिरून चॉपरला लावून बारीक करून घेतली. त्याचप्रमाणे शिमला मिरची मोठ्या आकारात चिरून चॉपरला लावून तीही तशीच बारीक करून घेतली. चॉप केलेल्या भाज्यांमध्ये आवश्यकतेनुसार मिरची, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, 3 चमचे मैदा, चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर, रंग येण्याकरिता काश्मीरी लाल मिर्च सगळं एकत्र करून घ्यायचं. त्याची या पद्धतीने बॉल्स तयार करून घ्यायचे. कढईत तेल गरम झालं की त्यामध्ये सगळे बॉल छान लालसर सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. नंतर कढईत थोडं तेल गरम करायचं, त्यामध्ये पातळ लांब चिरलेला कांदा टाकायचा, थोडा वेळ तो परतून घ्यायचा. नंतर त्यामध्ये शिमला मिरची, डार्क सोया सॉस, चिली सॉस, थोडं मीठ व कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याला उकळी आली की त्यामध्ये सगळे मंचुरियन टाकायचे, व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करायचा. वरून थोडा पातीचा कांदा घालायचा. तर तयार आहे आपले व्हेज मंचुरियन. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय ते कमेंट